पंधरे मुडाळे मतदारसंघातून जिल्हा परिषदच्या मंगेश प्रतापराव जगताप आणि पंधरे पंचायत समिती गणातून मी स्वतः किरण तावरे ही निवडणूक जिंकलेलो आहे. वास्तविक पाहता स्वर्गीय आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण उमेदवार उभा केले होते आणि बारामती तालुक्यामध्ये सर्वच स्तरातील कार्यकर्ते असतील किंवा सर्व पक्षांना बरोबर घेऊन दादांची मनोमन इच्छा होती की सर्वांना बरोबर घेऊन हे तालुक्याचा विकास साधायचा. म्हणून शिरसोपळ गणामध्ये अनिकेत गावडे असतील किंवा सुप्पा गणामध्ये भाजपचे दिलीप खैरे, पोपट खैरे असतील, त्यांच्यामध्ये उमेदवारी दिली आणि दादांनी सर्व पक्षांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आदरणीय पवार साहेब यांच्याबरोबर देखील बोलणं करून घेतलं आणि उमेदवार उभे केले होते. वास्तविक पाहता 28 तारखेला अकाली अपघाती निधनानंतर संपूर्ण बारामती तालुका नव्हे संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेलेला आहे आणि अशातच निवडणुका या झालेल्या आहेत. आणि गेली 35-40 वर्ष आदरणीय दादांना हा बारामतीकर जाणतो आणि दादांनी बारामतीकरावर मनापासून प्रेम केलं. बारामतीकरांनी दादांच्यावर प्रेम केलं आणि असं असताना विकासाची गोडधोड चालू असताना दादा आपल्यातून निघून गेले. परंतु जनतेनं मात्र दादांच्या सर्व उमेदवारांना कौल देऊन खरी श्रद्धांजली अर्पण केलेली. अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अजित दादा अमर रहे. नसमध्ये पोपट निर्माण झालेला आहे. निधी आणि विकास करायचा त्याची गती आता कशी असणार? निश्चितपणानं याच्यामध्ये सर्वच नागरिकांना ते जाणवणार आहे. परंतु मला खात्री की आपल्या सर्वांच्या खासदार आदरणीय वहिनी साहेब हे आता पक्षाची धुरा सांभाळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय पारदादा असतील, जयदादा असतील, हे देखील भक्कमपणे पाठीशी आहेत आणि आदरणीय वहिनी साहेबांना आपण गेली 25-30 वर्ष झालं ओळखतो. या एन्व्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून, टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून किंवा मधल्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून वहिनी साहेब तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्ञात आहेत आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याला जवळून ओळखतात. त्यांना राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती तालुक्याची चांगली माहिती आहे आणि मग मला वाटतं की आदरणीय वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा तालुका निश्चितपणानं पुढे जाईल आणि निधीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपण महायुतीमध्ये आहोत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे सर्वच आदरणीय दादांच्यावरती मनापासून प्रेम करत होते आणि निश्चितपणानं आदरणीय वहिनी साहेब समर्थपणे आणि कणखरपणे या तालुक्याचं नेतृत्व करतील यात काही शंका नाही. दादा नसताना म्हणजे तुम्ही त्या बॉडी चालवणार परंतु असं वाटतंय का की दादा असताना जी आपली विकासाची गती होती ती गती अशीच राहील का त्यात काय खंड पडेल? ही गती दादांचं स्वप्न आहे की ही गती कायम ठेवण्याकरता माझी विनंती बारामतीकरांना, बारामतीतल्या सर्व नागरिकांना माझी विनंती की दादांच्या पश्चात या कुटुंबाला ताकद देऊन या बारामतीचा विकास आपल्याला साधावा लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं ही ताकद दिल्यानंतर निश्चितपणानं वहिनी साहेब बारामतीकरांच्या विश्वासाला पात्र राहून आपलं सर्वांचं भलं करतील असं मला खात्री आहे.